त्या अधिकारी सांगायला अरे बाबा कर्जमाफीची यादी झाली नाही. काय चाललंय या देशामध्ये? अदानी अंबानी या मोठमोठ्या भांडवलदाराला हे शासन खैराती वाटायला लागलेलं आहे आणि माझा शेतकरी या ठिकाणी स्वतःच्या गळ्याला फास लावून घ्यायला लागला आणि स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय आज परिस्थिती निर्माण झाली. अरे या 30 वर्षाच्या 25 वर्षाच्या या तरण्या पुरी ते पांढरं कपाळ घेऊन ज्यावेळेस समोरून जातात त्यावेळेस काळजाला काय होतं आपल्याला माहिती. त्याची लेकरं उघड्यावर येतात, मायबाप उघड्यावर येतात, नव्हतं होऊन जातो. शेतकरी आत्महत्या काय करतो? शेतकरी काय आनंदाने आत्महत्या करतो? अरे त्याचं जगणं या शासनानं मुश्किल केलंय. त्याच्या शेतीमालाला भाव नाही, त्याला कर्जमाफी नाही, त्याला या ठिकाणी कुठल्या सुविधा नाहीत, त्या ठिकाणी त्याला जीवन जगणं मुश्किल झालंय, त्याला कुटुंब सांभाळणं अवघड झालंय. ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी स्वतःला या ठिकाणी संपवायला लागलेला. भावांनो, या सरकारमध्ये 42% शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाढ झाली. या ठिकाणी मोदी सरकारने एक घोषणा दिली होती, 2 कोटी युवकांना प्रत्येक वर्षी आम्ही रोजगार देऊ, नोकऱ्या देऊ. एक नोकरी या सरकारने दिलेली नाही. त्याच्यामुळे बेरोजगाराचा प्रचंड लोंढा निर्माण झालाय. हे सगळे जे बसलेले तरुण पोर आहेत हे सगळे बेरोजगार आहेत, त्यांना एकालाही नोकरी नाही. जगायचं कसं? शेतीवर असणारं कुटुंब आज उद्ध्वस्त होत चाललंय. तरुणाच्या हाताला त्या ठिकाणी काम नाही. शासन बड्या भांडवलदाराचं त्या ठिकाणी हित जोपासण्यामध्ये बेजार झाले. अरे या माझ्या शेतकऱ्यांना जगायचं कसं? भावांना, पवार साहेब कृषी मंत्री असताना पवार साहेबांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली होती. अरे माझा शेतकरी झोपलेला असता, एखादा शेतकरी शेतामध्ये 2 दिवस झोपला असेल आणि तिसऱ्या दिवशी जर गावात आला असेल तर त्याला अचानक सांगितलं की तुझी कर्जमाफी झाली, बँकेत जा आणि डबल पैसे उठून घेऊन ये. ही परिस्थिती त्यावेळची होती. आज काय चाललंय? 30,000 रुपये एखाद्याकडे कर्ज आहे, त्याला बँकेचा अधिकारी सांगतो हो तुमचं नाव आलंय, तुम्ही काय करा 22,000 रुपये भरा आणि मग तुम्हाला माफ झालंय. कर्ज 30,000 घेतलंय. म्हणजे चाललंय काय? भावांनो, लक्षात ठेवा, ही निवडणूक तुमच्या आमच्या जीवन मरणाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जर आपण चुकीची माणसं निवडून दिली आणि आपल्या शेतीमालाला भाव मिळाला नाही, आपल्या शेतात शेतकऱ्याचं हित त्या ठिकाणी सरकारने जोपासलं नाही, तर तुमच्या माझ्या कुटुंबावर आत्महत्येची वेळ येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या कुटुंबातले तरुण पोरांच्या हाताला जर शासनानं नोकरी दिली नाही, काम दिलं नाही, तर उद्या त्याला ही सगळं पिढी बर्बाद होणार आहे. त्याच्यामुळं येत्या 18 तारखेला शेतकऱ्यांच्या या तरुण पोराच्या पाठीमागं बजरंग बाप्पा सोनवणे यांना घड्याळ चिन्हासमोरून बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं. खरं तर ही निवडणूक हातात घेतली दादा. मला यापूर्वीचा एक जिल्ह्यामधला एक किस्सा आठवतो. बिर्ला क्षीरसागर नावाची एक आपले आमदार आहेत जयदत्त अण्णा. या माणसाचं असंच झालं होतं, कोणा गावात भेट नाही, कोणा गावाचं काम नाही, मतदारसंघाशी संपर्क नाही, काही नाही. अशा वेळेस जनतेने निवडणूक हातात घेऊन तुमच्या माझ्या कुटुंबातला एक सामान्य माणूस भाई जनार्दन तुपे, ज्या माणसाला स्वतःला सुद्धा वाटत नव्हतं मी आमदार होईल, त्यावर जनतेने निवडणूक हातात घेऊन त्या माणसाला आमदार केलं. ही जनतेच्या मताची ताकद आहे भावांनो. तुम्ही आम्ही ठरवलं तर हे शेतकऱ्याचा तरणा बांध पोरगा या ठिकाणी संसदेमध्ये जाऊन आपल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विनंती भावांनो, आपल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, आपल्या कुटुंबातल्या या तरुण्या बाण पोराच्या हाताला काहीतरी काम मिळवून द्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला 18 तारखेला या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला बळकटी द्यावी, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो मी आणि या ठिकाणी थांबतो. जय क्रांती, लाल सलाम.